विठ्ठला 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 कुंडली गोपाल कृष्ण भगवान जय मौली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज जय समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावदासा तुमच्या नगरीचा महानाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा उठा की जी माय बाप कशी लागली झोप हुजूर जावनिया एवढी चुकबाजी खेप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत श्रेष्ठ गुरुवर्य परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या 25व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं तथा रौप्य महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून या नामसप्ताहाचं आयोजन आणि नियोजन त्याच पद्धतीनं शिवपुराण कथेचं या ठिकाणी प्रवचन वाचन या सगळ्या गोष्टीनं जवळजवळ मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाहेरही सर्व श्रोतृवर्ग जसा आज पावसानं न्हाऊन निघालेला आहे तसा कथेच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून न्हाऊन निघालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर न्हाणं हे सगळ्याच्या जीवनामध्ये अत्यंत गोष्ट पवित्रतेची असते. कारण स्त्रीच्या जीवनामध्येही न्हाणं आहे, पुरुषाच्याही जीवनात न्हाणं आहे. पण पूर्वी म्हणायचे की पुरुषाचं खाणं स्त्रीचं न्हाणं झाकून असावं लागतं म्हणे. आता ती पद्धत राहिली नाही. पुरुषाचं खाणं हॉटेलवर गेलं आणि स्त्रीचं न्हाणं चव्हाट्यावर गेलं महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर पाण्यानं न्हाण्यापेक्षा नामस्मरणानं, कथेनं, ब्रह्मज्ञानानं, भक्तीनं न्हावून जावं. आणि आमच्या माऊलींच्या माध्यमातून आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण महादेवजी महाराज चाकरवाडीकर माऊलींचे सुपुत्र आदरणीय नारायणजी महाराज माऊलींचे ज्येष्ठ सुपुत्र आणि परिसराच्या या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहिलं तर धो 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 गंगा वाहते महाराज कथेची.
हिमालयावरून निघालेली गंगा जशी वाहते तशी ही धो धो स्थितीमध्ये वाहते आणि पूर्ण महाराष्ट्राला तिनं न्हावून काढलेलं आहे. आणि न्हाल्यानंतर सर्व मळ जातो महाराज. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा हे सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा. नुसतं गंगेचं नाव घेतलं तरी बी हो अंतकरणातले दोष आणि शरीराचे मळ निघून जातात. जगाच्या पाठीवर एकच तीर्थ असं आहे महाराज. आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत आणि एका एका छिद्रामध्ये एक एक पाप राहतं. पापाला राहण्याकरता जागा छिद्रामध्ये आहे केसाच्या. पण एवढे छिद्र पापानं भरलेले असले अनंत जन्मीच्या पापानं, परंतु हे सगळे पाप गंगा धुवून काढते. त्याच्याही पेक्षा गंगेत जाऊन न्हावं लागतं. पण कथा कीर्तन नावाची गंगा आणि संत नावाच्या कथेची गंगा अशी आहे की जाण्याची गरज नाही, गंगा इथं येते महाराज. गंगा इथं येते. म्हणून गंगा पापम शशी तापम दैन्यंच कल्पतरुस तथा. पण पापम तापम दैन्यंच हरेर साधू समागमात. म्हणजे नुसत्या साधूच्या कथेनं साधूच्या समागमानं खऱ्या अर्थानं पाहिलं तर गंगा ताप घालवते. थंड असलेली गंगा ताप घालवते आणि पापही घालवते. तशी कथारूपी गंगा आणि संत सानिध्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कथा ऐकावी आणि गंगेची तीर्थयात्रा करावी, परंतु संताच्या संगतीनं तीर्थयात्रा करावी आणि कथा सुद्धा संताच्या संगतीनं श्रवण करावी आणि संताच्या मुखातून पवित्र असलेल्या लोकांच्या मुखातूनच ती कथा ऐकावी. म्हणजे त्याचं न्हाणं परिपूर्ण झालं महाराज. न्हाणं परिपूर्ण झालं. आणि आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये माऊलीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या क्षेत्रामध्ये हो ही 25 वर्षानंतर पुनश्च एकदा आलेली गंगा ही चालत आलेली आणि या ठिकाणी सर्व श्रोतृवर्ग न्हावून निघालेला आहे. आणि आज माझ्याकरता न्हाण्याकरता स्पेशल आमच्या हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय महादेवजी महाराज, त्याचनंतर आमचे हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज आणि आमचे नामदेवजी महाराज गिरी यांनी माझ्याकरता आजची सेवा सुपूर्द केलेली आहे. आज या गंगेला मी फक्त पानफूल वाहणार आहे महाराज. हो, माझ्याकडं पानफूल वाहण्याचं काम दिलेलं आहे. तुम्ही इतक्या दिवसात न्हावून निघालेला आहात. मी आपला काटाला न्हायलेलो आहे आजच्या दिवसापुरता. म्हणून तुमच्या इतकं माझं न्हाणं घडलं नाही आहे, परंतु जेवढं घडलं तेवढ्यामध्ये मी पावन झालो असं माझं जीवन, अशी माझी या ठिकाणी धारणा आहे. आणि पूज्य माऊलींची सेवा करण्याकरता मला संधी उपलब्ध झाली. मी माझ्या जीवनातलं परम भाग्य आणि समजतो. आणि माझ्या कथेला सगळी महाराज मंडळी आहेत, हेही त्यातले त्यात पुन्हा अजून माझं मी परम भाग्य समजतो. कारण ज्ञानी माणसं कथेला बसणं हे वक्त्याचं भाग्य असतं महाराज. म्हणून या ठिकाणी एकेकांचं नाव घेण्यापेक्षा, सगळ्यांचे नावं घेण्यापेक्षा सर्व महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. टाळकरी वृंद आणि माझ्या माता भगिनी, ज्यांच्यामुळं या मंडपाला शोभा आलेली अशा माझ्या माता भगिनी सर्वांच्या पायावरती दंडवत प्रणाम.
घालतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे मराठवाड्याचे पावन संत आणि गोदा मातेच्या काठावरती अवतीर्ण झालेले संत एकनाथ महाराज त्यांच्या मुखकमलातून निघालेले हा अभंग आहे. आणि हा अभंग जागल्या नावाच्या प्रकरणातला आहे. या अभंगाच्या माध्यमातून आमचे नाथ महाराज जागृती देतात. महाराज जागृती, आणि तेही पुन्हा रात्रंदिवस जागृती देतात. आता मला एक प्रश्न निर्माण होतो, रात्री बिन दिवसा बी जर जागायचं म्हणलं तर त्या माणसाचं जीवन कसं होईल? एक तर रात्री जाग व्हा म्हणावं, नाही तर एक तर दिवसा जाग व्हा म्हणावं. पण रात्री बिन दिवसा बी जागायचं म्हणल्यावर माणूस जगल का मरल? हे काय साधू संताची भाषा झाली का महाराज? रात्री बी जागा आणि दिवसा बी जागा. अरे रात्रंदिवस जर जागा झाला तर तो कायमचा झोपी जाईल महाराज. रात्रंदिवस चालत नाही, एक तर रात्र नाही तर एक तर दिवस. हो, मी सांगतो जीवनामध्ये सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर झोपेची गरज आहे महाराज. शरीराला माणूस अन्नावरती जगत नाही. हो, माणूस हवेवरती जगत नाही, माणूस पाण्यावरती जगत नाही, माणूस फक्त झोपेवरती जगतो. आणि ही झोप म्हणजे नेमकं काय आहे? ज्ञानोबारायला विचारल्यानंतर माऊलीनं सांगितलं महाराज, हो, साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा, तो ब्रह्मभावाची साचोकारा म्हणू एक आहे. तो ब्रह्मभाव आहे, निज सुख आहे, ब्रह्मस्थिती आहे, हो, आनंद आहे, उन्मनी आहे, तुर्य आहे, सुषुप्ती आहे. माणूस जर झोपला नाही तर माणूस जगूच शकत नाही महाराज. म्हणून माणूस बेचैन होतो. झोपेची त्याला अत्यंत गरज आहे, अत्यंत. आणि आमच्या नाथ महाराजांनी असं विरुद्ध बोलावं, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, रात्री बिन दिवसा बी तुम्ही जाग राहावं, ही जर आमच्या नाथ महाराजांची इच्छा असेल तर हे वैद्यकीय क्षेत्राला, डॉक्टरी क्षेत्राला हो शोभणारी गोष्ट नाही महाराज. रात्रंदिवस कसं, हो, एखाद्यानं 1 कोटी रुपये दिले आणि सांगितलं महिनाभर खालच्या पापणीला वरची पापणीच लावायची नाही. आता मी तर काय कोटी रुपये देण्या इतक्या लायकीचा नाहीये. हो, माझ्याकडं हो अंगावर घालायचा कोट नाही ती. माझ्यासारख्यानं कोटाची भाषा करू नये महाराज. हो, पण एखाद्यानं जर 1 कोटी रुपये दिले तर या जगाच्या पाठीवरला एकही माणूस हो परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही. कारण हो, डोळ्याला पापणीच, वरची पापणी खालच्या पापणीला लावायची नाही. आणि 1 महिनाभर, हो, महिनाभर कशाला, हो, 8 दिवस सुद्धा पुरे झाले महाराज. 8 दिवस माणूस जर नाही झोपला तर बेचैन होतो. 1 दिवसानंतर बेचैन होतो. 1 दिवसानंतर हो, घरातल्या लोकांना नीट बोलत नाही, बाहेरच्या लोकांना नीट बोलत नाही. हो, तड 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 सारखा करतो. आणि डॉक्टरला सांगतो, डॉक्टर फक्त माझ्या जीवनामध्ये मला झोप नाही, मला सगळं आहे पण झोप नाही. म्हणून श्रीमंत माणसं कशाने बेजार आहेत? झोप नाही म्हणून बेजार आहेत. आणि गरीब माणसं कशानं बेजार आहेत? तर जास्त झोप झाली म्हणून बेजार आहेत. दोघही परेशानीत आहेत महाराज. हो, गरीबाला किती झोप आहे राजा. हो, अहो, एवढं उकडत असताना सुद्धा ह्या टाइमला लोक झोपलेत महाराज. हो, श्रीमंतांनी गरीबाची झोप पाहावी कशी येते. शेवटचा घास झोपेतच असतो महाराज. हो, आणि मोठ्या माणसाला लाख लाख रुपये झोपेसाठी एका दिवसाच्या खर्च करावे लागतात तरी झोप येत नाही. त्यांच्याकडं 15-15, 20-20 गाद्या एकावर एक टाकलेल्या
हो वाट पाहते त्या या खिडकीतून येते का, त्या व्हेंटिलेटर मधून येते का, हो ह्या एसीतून येते का, दुसऱ्या एसीतून त्याचं मड जातंय का, कोणत्या एसीतून नाही, हो कोणत्या खिडकीतून नाही. रात्रभर डोळे थकून गेले महाराज झोपेची वाट पाहता पाहता, पण झोप येत नाही. मग आता हे नाथ महाराजाच्या लाईनीतले लोक आहेत का रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. हो एक चिंतनीय बाब सांगतो तुम्हाला, जास्त वेळ माणूस झोपला तरी रोगी आहे, हो आणि कमी झोपला तरी रोगी आहे. सर्वसाधारण 8 ते 10 तास हो माणसाला झोप पाहिजे. आणि जर त्याला 8 तास न स्वप्न पडता जर झोप नाही मिळाली तर समजावं त्याची मृत्यूकडे वाटचाल चालू झाली, तो मृत्यूच्या मार्गाला लागलेला आहे. म्हणून जीवनामध्ये झोप ही अत्यंत गरजेची आहे, अत्यंत गरजेची आहे. म्हणून झोप, सुखी झोपणारा माणूस 100 वर्ष जगू शकतो. म्हणून झोपेची नितांत गरज असताना आमच्या नाथ महाराजांनी म्हणावं, आम्ही रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. काय भानगड आहे. तर महाराज एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, नाथ महाराजाला जे सांगायचंय ते शरीराच्या झोपेसाठी सांगायचं नाही महाराज, मग अज्ञानाच्या झोपेसाठी आणि आत्मज्ञानाच्या जागृतीसाठी बोलायचंय महाराज नाथ महाराजाला. हो अज्ञानाच्या झोपेत आपण झोपलेलो आहेत. झेपलं तर घ्या आणि नाही झेपलं तर सोडून द्या. सगळ्या जणाला सारखी टक्केवारी नाही, पण या टक्केवारीत मी तुम्हाला सांगतो हे कीर्तन चाललेलं आहे ते झोपेत चाललेलं आहे महाराज. कीर्तनकार झोपेमध्ये कीर्तन करतो आणि ऐकणारी लोक झोपेत कीर्तन ऐकतात. कारण श्रुती माता सांगते, यथा प्रपंचो माया विजुम्यतः स्वप्नवत प्रपंचो माया विजुम्यतः. हे स्वप्न आहे राजा, हो हे स्वप्न. नाथ महाराजांनी सांगितलं, स्वप्नीचे चेले जाईल स्वप्नीचे जाईल स्वप्नीचे जाईल. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, ज्ञानदेव पाहता पाहिले, स्वप्नीचे जाईल रया, स्वप्नीचे जाईल रया. ज्ञानदेव विठ्ठल 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 ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. वऱ्हाड नो हे स्वप्न गे माय, बाप रखुमा देवी वराचे वेगी धरा पाय. मी कवणाचे मज सांगा कोणी. हो वऱ्हाड नाही महाराज, हे स्वप्न आहे. स्वप्न दीर्घकालाचं स्वप्न पडतंय आपल्याला आणि स्वप्नामध्ये बडबडतोत महाराज. हो घोरायला लागलोत आपण. हो नुसतं बडबडत नाही, मी माझे हे घोरणं चालू आहे महाराज. अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. हो असं वर्णन माऊलीनं केलेलं आहे. किंवा हो अविद्येची या निदा माझी घोरत होता बदबदा. हो बदबदा घोरणारी माणसं आहेत महाराज. एकदा माझ्या कीर्तनाला डाव्या बाजूला बसलेला, हो लागली ना झोप त्याला. कारण कीर्तन वरच्या लेवलनं चाललेलं होतं, त्याच्या बुद्धीला झेपलं नाही.
त्याच्यामुळं लागली झोप आणि झोपेतच घोरायला लागला तो. आणि डाव्या बाजूचा घोरायला लागल्यावर त्याला उजव्या बाजूच्यानी बी सहकार्य केलं महाराजांचं. कारण एक कुत्र गुरकल्यावर दुसरं गुरकतच ना महाराज. आणि इकडचा म्हणायचा खाऊ का, दुसरा म्हणायचा खा. मला वाटलं मलाच खातेत काय, पण त्यांनी नाही खाल्लं बिचाऱ्याने. इमानदार माणसं होते. घोरतात माणसं घोरतात. तसं हे मी माझेपणाचं घोरणं चालू आहे. हे सगळे माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. हे शरीर माझं आहे, मी शरीराचा आहे. हे जे अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवतीचं बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी, डहुळते ठेले. या न्यायानं महाराज ह्या घोरण्यामुळं सगळे झोपलेले आहेत. आणि त्याला आमचे नाथ महाराज जाग करतात. पाठीवर 2000 धर्म येत. किती? 2000 धर्म येत. पण सगळे धर्म झोपलेले आहेत आणि काही तर पांघरून घेऊन झोपलेले आहेत महाराज. ज्यांना कळत असेल त्यांना लागू पुरता उतारा. आणि पुन्हा त्यांना उकडत असताना सुद्धा चादरा टाकल्या जातात महाराज. पुन्हा झोपलेले धर्म येत. जगाच्या पाठीवरला फक्त वारकरी धर्म जागा आहे का? तर त्याचं कारण आहे आमच्या धर्माचा देव जागा आहे, आमच्या धर्माचे संत जागे आहेत आणि आमच्या धर्माचे साधक जागे आहेत महाराज. म्हणून जाग्या लोकाचा जागा संप्रदाय आणि जगाला जाग करणारा संप्रदाय आहे. विठ्ठल 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 कारण आपल्या संप्रदायाचा देव जागा आहे. का जागा आहे? त्याचं कारण आहे उभा राहिलेला आहे म्हणून जागा आहे. उभा राहिलेल्या लोकाला झोप येत नाही महाराज. आता 2 सीझन गेले, आता 3रा सीझन येणार आहे. आता कुणाचं सीझन ते बघू. आता शिजता सीझन. आता शिक जाळ लावायला सुरुवात केली महाराज. आता अजून पेटणार आहे मस्त पैकी. कारण पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय शिजतच नाही महाराज. कारण शिजवायचं म्हणल्यावर जाळ लावलाच पाहिजे. आता उभं राहिलेल्या लोकांना झोप येते का विचारा त्यांना. झोपच नाही महाराज. उभं राहिलेल्या लोकांना झोप येत नाही. म्हणून आमच्या संप्रदायाचा देव सतत उभा आहे म्हणून तो जागा आहे. आपल्या संप्रदायाचे संत शक्यतो उभ्यानं कीर्तन करताना फोटो आहेत, नाही तर बसलेले फोटो आहेत. जोगी जागे जगजोगी जगजोगी सांगतो तुम्हाला. मी मगाशी सांगितलं 2000 धर्म येत. पण एका तरी धर्मामध्ये मी प्रश्न विचारतो,
सकाळी लोकाला जागृती देणारं काकड्याचं भजन आहे का महाराज? एखादा धर्म असला तर कुणी बी हात वर करून सांगावं की समाजाला जागृती देणारं भजन आहे म्हणून. पहाटच्या समयाला ज्ञानोदयाची पहाट व्हायला लागलेली आहे आणि त्या टाइमला वारकरी ज्यावेळेस भजन म्हणतो महाराज त्यावेळेस एक तर समाजाला जाग करतो आणि समाजाला जाग करण्याकरता देवाला जाग करतो आणि देव जागा झाला नाही तर संताला जाग करून देवाला जाग करून समाजाला जागृती देण्याकरता प्रयत्न चालू आहेत महाराज. म्हणून हे सगळं पहाटच्या समयाचं काकड्याचं भजन भूपाळीचं भजन म्हणजे प्रातःकाळी ज्ञानोदयाची पहाट होत असताना उठा पांडुरंगा देवाला जाग. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा दर्शन द्या सकळा. मारून उदय सरली निद्रेची वेळा मारून उदय सरली निद्रेची वेळा सरली निद्रेची वेळा वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा सोडा शेड चुको पाता पावल्या मुखकळा. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा सोडा शेड चुको पाता पावल्या मुखकळा. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. किंवा उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कायचा भगवंत. साधू संताला समाजाला जाग करण्यासाठी साधू संताला जाग केलं. समाजाला आणि संताला जाग करण्यासाठी देवाला जाग केलं आणि डायरेक्ट हॉटलाईन समाजापर्यंत लागली. लोकाला उठा उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा दुःख व्यथा जन्माचा. चाकाच्या गाडीवर बसलेला ड्रायव्हर झोपला पाहिजे का जागा पाहिजे? चार चाकाच्या गाडीवर बसलेला ड्रायव्हर ते बी गाडी चालत असताना उभी राहिल्यावर नाही बोलत मी. कसा पाहिजे तो? जागा पाहिजे. ते बी इतका जागा पाहिजे की कावळ्याच्या नजरेनं जागा पाहिजे. नाही तर कुठं काय होईल भरवसा सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. चार चाकाच्या गाडीवरला ड्रायव्हर जागा पाहिजे सतत. आणि त्यातली त्यात तुम्हाला गोष्ट सांगतो, कदाचित एखादी वेळे चार चाकाच्या गाडीवरला ड्रायव्हर झोपला नाश्त्यापुरता, पोटभर नाही ढेकर येईपर्यंत, तरी जगू शकतो. कारण आता 4 ट्रॅकचे रस्ते झालेत. त्याला आपण चौपदरी रस्ता म्हणतो. आता हे चौपदरी रस्ते सगळीकडे नाही झाले. आपल्याकडे बी चौपदरी आहेत पण चौ गेलेले पदर आहेत महाराज. त्यालाच आपण म्हणायचं आमच्याकडचा हा चौपदरी रस्ता आहे असं म्हणायचं. ज्या गावात कोकिळ नसते त्या गावात बेडकालाच कोकिळ म्हणते. म्हणून 4-4 पदर उघडे पडले की समजावं हा चौपदरी रस्ता आहे असं. हायवे. कारण तिकडच्या काटाला आणि इकडच्या काटाला टायर बसलं, खालून हवा गेली टायरच्या की समजा हायवे असं आहे ते. म्हणून चौपदरी रस्त्याचा जमाना आहे, 4 ट्रॅकचा जमाना आहे महाराज. नीट रस्ते असे 5-5, 10-10 किलोमीटर नीट रस्ता आहे.
हो, पुन्हा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पॉवर स्टेरिंगची गाडी आहे. ती गाडी वडीत नाही इकडे तिकडं, समोरून येणाऱ्या गाडीचा धोका नाही आणि रस्त्याच्या कडेला झाड झुडूप नाही. हो, त्यावेळेस जर गाडी चालवता चालवता कदाचित त्याने एक डुकली खाल्ली तर जगू शकतो बर का. पण 2 in 1 2 चाकाच्या गाडीवरती जर बसला ना महाराज, तर त्याला क्षमाच नाही. अगोदर मेलेला असेल, नंतर झोपलेला असेल. हो, 2 चाकाच्या गाडीवर म्हणजे तुम्ही आम्ही 2 चाकाच्या गाडीवर आहेत महाराज. आणि 4 चाकाच्या गाडीवर म्हणजे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या ह्या 4 चाकाच्या गाड्या येतात. त्या धर्माच्या बाबतीत झोपल्या तरी चालतील, पण 2 चाकाच्या गाडीवरच्या माणसानं झोपलं नाही पाहिजे. हो, म्हणून जास्तीत जास्त इशारा कोणाला आहे तर 2 चाकाच्या गाडीवरच्याला आहे. त्या गाड्याची नावं बी तसेच आहेत. एका गाडीचं नाव आहे सुझुकी. काय नाव आहे तिचं? सुझुकी. तिच्यावर बसलेला तर विमानातून निघाल्यासारखा त्याला वाटतं, पण स्क्रॅप झालेल्या विमानासारखा नाही बोलत मी. हो, पण विमान हो चालल्यासारखं त्याला वाटतं सुझुकीवर बसलेला माणूस. हो, मागचं फुकट गिराईक सुद्धा कोणालाही राम राम घालतो महाराज. असं त्याने पेट्रोलही वापरलेलं नाही, पण कदाचित हो त्याला आनंद वाटतो. वाऱ्याच्या वेगानं गाडी चाललेली असते, पण ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर ती गाडी हळूच कानात विचारते, थोडं सुजू की? ते म्हणतो, काय सुजवायचं? ती सुजेव की? तिचं नाव सुझुकी. एक आहे राजदूत, 2 चाकासाठी बोलतो राजदूत. हो, यमाच आपलं राजाचा दूत निघाल्यानंतर विचारायची टाप नाही महाराज. पंतप्रधान सारखी झेड सुरक्षा असते राजदूताला. हो, आणि ते परदेशात राहतात, कुणाची विचारायची सुद्धा टाप नाही, एवढी ताकद असते राजदूताची. राजभवनात राहतात ते. पण राजदूत नावाची गाडी आहे, त्या गाडीवर बसून निघाला आणि ऍक्सिडेंट झाला की राजदूत बाजूला जातो आणि यमदूतच दिसतो महाराज. हो, त्याच्यानंतर एक गाडी आहे हिरो होंडा, कारण गाडीचा मालक असतो तो, पण ऍक्सिडेंट झाल्यावर होंडा होतो महाराज. असं महात्मा गांधीजी. हो, छानपैकी तिरकीट नांगतात दिनांग असं. बस असं आम्हाला फक्त तेवढाच कट माहिती आहे महाराज. हो, महात्मा गांधीजी. उगा आता फेट्या खाली म्हणून तुम्हाला माहित नाही. हो, नुसतं नारळ चकाचक केलेलं असं. आता नवीन नवीन कट निघालेत महाराज. हो, ते आपल्याकडं गंजी असतात ना वळाया, त्या अशा निम्म्यापर्यंत नीट असतात आणि वरून असं पाणी काढलेलं असतं, छप्परशा काढलेलं असतं, सरड्या काढलेल्या. हो, असं आता नवीन पोरायच्या काय महाराज. हो, ते असे निम्म्यापर्यंत असे नीट असतात आणि वरी छप्परशा काढलेलं. हो, काय त्या लेकराकडं पाहिल्यावर आनंद वाटतो महाराज, छाती भरून येते. वाटतं ह्याचा फोटो काढावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा, आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा, म्हणजे मूड आला तर आला. फारच छान दिसतं लेकरू ते. अगदी बैठकीत फोटो टांगण्यासारखं आहे का नाही. हो, त्याच्यानंतर 4थ्या नंबरची गाडी आहे, तिचं नावच आहे यमा. यमावरच बसून निघालेला आहे, म्हणून 2 चाकाच्या गाड्या. हो, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. हो, घाटाचा रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा, आणि ते बी मोटरसायकलवाल्यांनी सावकाश चालवा. सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट कुणाचे होतेत महाराज, पण मोटरसायकलवाले अजून बी सावध नाहीत. ज्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला पाहायला मोटरसायकलवरच बसून जाते. हे नवल आहे. आणि पुन्हा तिथं गेल्यावर असं समजते की त्याला कळत नव्हतं म्हणून ऍक्सिडेंट झाला, मी शहाणा आहे, माझा नाही होणार. हो, म्हणून सगळ्यात धुंदीत आणि बिना पिण्याची नशा कोणाला असेल तर मोटरसायकलवर बसणाराला आहे महाराज. 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा रंगात येतं महाराज गाडीवर बसल्यानंतर. म्हणून सावधान. 4 चाकात एक गाडी आहे, तिचं नाव मारुती आहे महाराज. हो, मारुती म्हणजे त्या मारुतीत बसून गेलेला, त्या घरी येईपर्यंत त्याची मारुती, अशी मारुती.
म्हणून आपण जरा सावध राहिलं पाहिजे. कशासाठी? आत्मज्ञानाची जागृती अज्ञानाच्या झोपेतून आम्हाला जाग करण्यासाठी आमच्या साधू संतांना युक्त्या प्रयुक्त्या क्रूलुक्त्या विविध प्रकारातून त्यांनी आम्हाला जाग करण्यासाठी प्रयत्न केले. आणि समाज जागा झाला आणि एखादा माणूस जागा झाला तरी बी समाजाला जागृती देण्याकरता हो रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. महाराज काय काय युक्त्या केल्या या संतांनी. एक रूपक केलेलं आहे. कोणतं रूपक केलेलं आहे? तर भिक्षेकऱ्याच्या माध्यमातून भीक मागण्याकरता रात्रीच्या 1 ते 2 दरम्यान एक भिक्षेकरी मालकाच्या वाड्यावर आला महाराज. आणि कोणत्या वाड्यावर? देहरूपी वाड्यावर आला. एक भिक्षा मागणारा, पायामध्ये वाकडा जोडा, त्याच्यावर पांढरं शुभ्र धोतर, त्याच्यावर शेरवानी घातलेली, डोक्याला मंदिल जरतारी फेटा, डाव्या हातामध्ये विशिष्ट प्रकारचं वाद्य आणि उजव्या हातात कंदील घेऊन एक भिक्षेकरी मालकाच्या वाड्यावर आला आणि मालकाला जाग करून त्याला दान मागायचे. या देहरूपी वाड्यामध्ये जिवाजी पंत नावाचे मालक शांत झोपी गेलेले आहेत. खंत नाही कसल्याच प्रकारची. आणि त्याला जाग करण्याकरता हा 1 वाजता भिक्षेकरी भीक मागण्याकरता आला आणि नामस्मरणाची त्याला दान मागायचंय, भीक मागायची. म्हणून त्याच्याकरता मालकाला जिवाजी पंताला जाग करतोय तो. हो असा कोण आहे? एक विशिष्ट वाद्य, कुडकुड 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 डुक 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 डुक. कोण आहे? जुन्या काळामध्ये, आता नाही राहिलं ते. हा कोण आहे बोला? आपल्याकडे कुरमुड्यावाला म्हणतात पण त्याला पिंगळा म्हणतात महाराज. हो त्याची जात पिंगळा आहे. आणि त्याची जात कोणती आहे? पिंगळा. आणि तो पिंगळा रात्रीच्या 1 वाजता. अजून मी तुम्हाला सांगतो, पिंगळा नावाचा पक्षी रात्रीच्या 1 वाजता जर ओरडला तर समजावं गावात कुणाला तरी मरण आलंय. कारण त्या पिंगळ्याच्या डोळ्यामध्ये ईश्वरानं पाऱ्याची योजना केलेली. आणि म्हणून त्याला रात्रीचं दिसतं, नुसतं दिसत नाही, सूक्ष्मदर्शक यंत्रापेक्षा सूक्ष्म दिसतं. म्हणून यमाजीची स्वारी आलेली पाहिली की ज्याच्या नावानं आलेला यम आहे त्याला तो पिंगळा फांदीवरती बसल्याच्या नंतर इशारा करतो. इशारा. पिंगळा महाद्वारी बोलतो देखा, वरचाळीच्या नो दादा सावध ऐका, गाव हा 5चा त्याशी भुलू नका, डुग 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 दादा डुग डुग रे, डुगोनी गेले 4 युग रे, चिलबिल चिलबिल किलबिल किलबिल पिंगळा महाद्वारी बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. हे तरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते वटिवा काल बांधून नेईल, सरते वटिवा, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. हो. आणि पिंगळा कुणाला बोलतो? वरच्या आळीच्या नो दादा सावध ऐका.
वरच्या आळीचे म्हणजे आपल्यासारखे मधल्या आळीचे आहेत महाराज आपण, आणि काही खालच्या आळीचे आहेत. हो, नीच पातळीचे माणसं, हो नीच पातळीचे जे आहेत त्यांना कीर्तनही माहीत नाही, कथाही माहीत नाही, फक्त हो हलगटासारखे जन्माला आले आणि मेले. हे खालच्या आळीचे लोक आहेत. हे आपण मधल्या आळीचे आहेत. आणि आमच्या माऊली सारखे लोक हे वरच्या आळीचे आहेत. हे वरच्या आळीचे चतुर्थ पुरुषार्थाला प्राप्त झालेले, ब्रह्मज्ञान मिळालेले, त्यांना सांगितलं वरच्या आळीच्या नो दादा सावध ऐका, धोका आहे धोका. हो, जडभरत राजाला धोका घडला. चौथ्या पुरुषार्थामध्ये जीवन जगलेला जडभरत राजाला धोका घडला महाराज. त्याच्यानंतर पिंगला नावाच्या वेशीला धोका घडला. ब्रह्मचर्य धारण केलं आणि 99व्या वर्षी हो त्या सरोवरात धुन धुवायला गेली आणि योग असा की महाराज पाय घसरला आणि पडली. बुडायला लागल्याच्या नंतर एका तरुणानं तिला उचललं आणि असं हातावरती घेऊन आपल्या हो छातीवरती तिला धरून आणलं. आणि त्या टाइमला तिचा मृत्यू झाला. पण मरायच्या टाइमला तिला धोका घडला आणि तिच्या लक्षात आलं की पुरुषाच्या कुशीमध्ये केवढी मोठी सुखाची ऊब आहे, ती मला घेता आली नाही. म्हणून पिंगला नावाच्या वेशेला पुढचा जन्म वेशेचा घडला. म्हणून पिंगलेनं सांगितलं की धोका घडला. चौथ्या पुरुषार्थाला गेलेली धोका घडला. हो, त्यानंतर रोहिदास महाराजाला धोका घडला. महाराज एक एक धोके काय सांगू, वरच्या आळीच्या लोकाला सांगतोय तो पिंगळा, सावध ऐका, गाव हा पाचाचा त्याशी भुलू नका. भुललेलोय आपण, हो म्हणून भुलू नका. म्हणून पिंगळ्यानं चिलबिल चिलबिल म्हणजे अंगाची त्याच्या लाही झाली आणि यम न्यायला आलेला आहे म्हणून सांगितलं. पण आम्हाला कळत नाही, पिंगळ्याला आम्ही वैरी समजलं महाराज. म्हणून पिंगळ्याचं तोंड सुद्धा बघत नाही. नाही आत्माराम पंत जागे झाले, जीवाजी पंत. दुसऱ्या दिवशी आमच्या संतांनी दुसरं रूप धारण केलं, टिटवीचं. हो, टिटवीच्या रूपानं आले. रात्रीच्या 2 वाजता टिटवी गावावरून गेली की महाराज ती टिटवी ओरडते आणि काय ओरडते तिला सुद्धा यम आलेला कळतो. म्हणून पायामध्ये खडा धरते, गावावरून चक्कर मारते आणि नदीच्या काठाला झोप घेते आकाशात. आणि खडा तिच्या पायातला गळून पडतो आणि पाण्यामध्ये जसा खडा बुडतो तसा तिकडं प्राण्याचा जीव जातो. म्हणून ती टिटवी सांगते, एका ग्रामावरी जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी करी शयन. टिटवी यमाची तराळीन टिटाव टिटाव तिड 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 जान गाव. टिटवी यमाची तराळीन. अरे टिटवी यमाची तराळीन म्हणजे दिंडीच्या पुढचा हल करा जातो महाराज. आमचे इतकी माणसं या लागले, जेवण्याची व्यवस्था करा. तसे माझे पाठीमागून यमाजी नावाचे मालक या लागलेले आहेत. तुम्ही निवांत झोपलेला आहात. म्हणून त्या टिटवीनं तिड 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 म्हणजे तिची तिळ 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 तुटली महाराज ती टिटवी. आणि तिनं यम आलेला सांगितला आणि महाराज यमानं फासा टाकल्याबरोबर टिटवी शांत होते आणि नुसती बघत राहते महाराज. आणि ती टिटवी सांगते, एक काम करतो, राम राम स्मरा, राम राम स्मरा.
टिटवीला टिवटिवी म्हणतो महाराज. आपल्या मराठवाड्यात टिवटिवी म्हणतात, पण टिटवी असा शब्द आहे. तिच्या रूपानं संतांनी सोंग घेऊन जाग केलं. नाही मालक जागे झाले, निगरगट्ट येत नाही जागे झाले. मग त्यांनी पुन्हा पायामध्ये वाकडा जोडा, पांढरं शुभ्र धोतर, पुन्हा शेरवानी घातलेली, पुन्हा डोक्याला मंदिल, हो हातामध्ये कंदील. आता मात्र वाद्य डाव्या हातात नाही, पंचांग घेतलं. पंचांग आणि पंचांग घेऊन मालकाच्या दारावर थाप टाकली आणि जिवाजी पंताला सांगितलं, मालक हो मी परात्पर जोशी होरा सांगेन संत सभेशी. माझे वचन जरी ऐकाल मानसी तरी दृढ निश्चयशी पर्यशी नाना. एका बायकोची संगत घडली, तेने तुझी महिमा बुडली. जुनी भाकर सरोनी गाठ पडली दारिद्र्याची नाना. त्या बायकोचा संग टाकी दादा, बरवा चालेल तुझा धंदा. साच मानी माझ्या शब्दा, येतो नि तुझा सैन्येश्वर गेला आणि ग्रहगुरूचा पालट झाला. एका पोरीची सासरवाडी, अपार सुख देखशील पुढे. भक्ती नावाची मुलगी आहे आणि तिच्या सुखानं तू सुखी होशील. पण वासना बायकोच्या नादाला लागू नकोस. हो वासना बायको शेजारीनं झगडा घाली मोठा दारुण. तिच्या पायी नागवन घर बुडविसी घर बुडविसी. आलो रायाचा जोशी हो राय का दादानो, 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 हो राय का दादानो. जोशी जोशी परात्पर जोशी वेगळा बर का. मेडम जोशी वेगळा. हो पुन्हा दुसरा एक जोशी असतो, हा फक्त रात्रीच्या टाइमला जातो 2च्या दरम्यान आणि मालकाला दान मागतो. पण त्याचंही ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सोंग बदललं, बारीक मिऱ्याचा झगा घातला असा, हो डोक्याला मोराच्या पिसाची टोपी घातली आणि डाव्या हातात चिपळी आणि उजव्या हातात टाळ घेऊन आला महाराज. हो असा कोण आहे? वासुदेवानं पहाटे 4 ते 6च्या दरम्यान भिक्षा मागायची बर का. पण आताची वासुदेव दुपारी 2 वाजता निघतात महाराज. हो रात्री पहाटे 4 ते 6च्या दरम्यान वासुदेव आला. त्या वासुदेवानं आरोळी मारली, मी वासुदेव तत्वता किंवा बोल बोले अबोले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजाडले गा. महाराज नाही मालक जागे झाले. सर ते शेवटी महाराज 6च्या दरम्यान एका भिक्षेकऱ्याचं सोंग घेतलं. 6ला निदान कमीत कमी 6ला तरी जाग व्हावं. पण नाही झोप तर पहाटच्या टाइमला साखर झोप लागते. आणि मग 6च्या दरम्यान एक भिक्षेकरी आला, गावातल्या उंच झाडाच्या शेंड्यावरती चढला आणि खाली झाडाच्या बुंद्याजवळ चादर अंथरली आणि गावातल्या लोकाला आरोळी मारली. महाराज मायबाप हो, मी पांगुळ आपल्या गावामध्ये आलेलो आहे. तुमचे लेकर बाळ जसे जगवण्याची तुमची इच्छा आहे तसे माझे बी लेकर मला जगवायचे. तर म्हणून महाराज माझ्या जात पंचायतीनं मला कुणाच्या दारामध्ये जाऊन भीक मागण्याची मुभा दिलेली नाहीये. म्हणून झाडाच्या बुंद्याला चादर पसरलेली आहे. पायलीनं धान्य माझ्या पदरामध्ये टाका मायबाप. हो पांगुळ झालो देवा नाही हाताला पाया, पांगुळ झालो देवा
नाही हंतरणारे. सलो दयावरे सैराट देसाय सरे जयावरी सैराट येता कुंभकाठी खुंड दरडी न पाहे गीता कुंभकाठी दरडी न पाहे. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा आधार नाही कोणी तुझ बापना माया. हो दान करा जाते पंढरपुरा. आते हो दान करा जाते पंढरपुरा. हो पांगड्यानं हाक मारली. हो पांगुळ म्हणजे पायानं पांगळा नाही राजा हो, जातीनं पांगुळ. हे सगळ्या जातीच्या भिक्षा मागण्याच्या परंपरा आहेत. पण नाही, जिवाजी पंत देहरूपी नगरीत नाही जागे झाले. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या देहरूपी नगरीचा आम्हा नाही भरवसा. आणि उजेड पडताना म्हणजे ब्रह्मज्ञानाची पहाट होण्याच्या अगोदर गळ्याला फासा पडेल राजा हो. म्हणून तो फासा पडायच्या अगोदर जाग राहा, ही नाथ महाराजाची आरोळी आहे. त्यानं भागलं नाही, मग दुसऱ्या दिवशी हो पायामध्ये काळा बूट, त्याच्यावरती सॉक्स पायमोजे, त्यानंतर खाकी पॅन्ट हो, त्याच्यावर खाकी शर्ट हो, आणि अशी इन केलेली हो. काही काही माणसं इन करतात. एका माणसाने इन केली, पुढून शर्ट मध्ये घातला आणि मागून मोकळा सोडला. असं त्यांना सांगितलं, एक तर म्हणलं सगळा मधी घाला, नाही तर एकदम मोकळा सोडा. असं पुढून मधी घातलाय, मागून मोकळा सोडलाय. त्याला विचारलं, का रे बाबा असं केलं? त्यांनी सांगितलं, महाराज मागून पॅन्ट फाटली म्हणून म्हणले शर्टानं झाकली म्हणले, आणि पुढून म्हशीच्या वागारानं चघळलंय शर्ट म्हणून मधी घातलंय म्हणले. अशी इन केलेली हो, डोक्याला हॅट घातलेली हॅट हो, आणि डाव्या हातात शिट्टी आणि उजव्या हातात काठी. दरवाजावर काठी वाजवली हो. याला जुन्या काळामध्ये गाव कामगार जागल्या जागल्या म्हणतात, आणि त्या जागल्यानं पाठीमागून हो काठी वाजवली. सांगितलं, मालक तुमच्या देहरूपी वाड्याला पाठीमागून खिंडार पडलंय. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो चोर निर्जल्या नाडोनी बाबा निर्जल्या, चोर निर्जल्या नाडोनी भागा भागा भागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो. चोर निर्जल्या नाडोनी भागा, चोर निर्जल्या नाडोनी जागा रे भाईनो जागा म्हणून साथ घातली. आणि महाराज त्या गुरख्यानं काय सांगितलं, मालक तुमच्या देहरूपी वाड्याला पाठीमागून खिंडार पडलंय, आणि त्या खिंडारातून 52 प्रकारचे रोग म्हणजे सेनापतीनं सैन्य मध्ये पाठवलंय. त्याच्यातला एक सेनापती म्हणजे कोरोना. आता जागा झालाय म्हणतात अजून पुन्हा एकदा, कारण तो ह्याच महिन्यात जागा होतो महाराज. कारण पाऊस पडला की उगवतो हो, आणि चैत्राच्या महिन्यात तरुण असतो तो. बघा आता वाढता वाढता तरुणपणात येईल तो,
आणि पुन्हा 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 हो कमी कमी होईल आणि मार्च महिन्यात तर अगदी रंगात असतो महाराज. ज्यांना कळायचं त्यांना कळलं, नाही तर नाही कळलं तर नाही. माझं काही अडकलेलं नाही त्याच्या वाचून महाराज. हो म्हणून आणि असे 10-5 वर्षानं एक ना एक रोग हो आणले जातील, येतीलच ते बहुतेक असं आहे. मग हो 52 प्रकारचे 51 प्रकारचे मूळ रोग आहेत त्या यमाजीनं पुढं पाठवले आणि या देहरूपी नगरीतले 2 मातब्बर कारभारी फितूर केले महाराज त्यांनी. कारण फितुरीशिवाय किल्ला सर होत नाही म्हणून 2 फितूर केले. कोण? हो दंताजी पंत नाईकवाडे आणि केसाजी पंत कुलकर्णी. हो हे फितूर झाले. हो केसाजी पंत तर एवढे हुशार की ते हो दाढी मिशीचे केस तर ते महाराज असे हो अगोदर येत नाहीत महाराज. जन्माला येताना नसतेत, ते उशिरा येतात. कारण उशिरा कोणत्याही गोष्टीला येणारे माणसं मोठे असतात म्हणून शक्यतो लवकर जाऊ नाही. म्हणून तर मी जरा थोडा उशिराच आलो. उशिरा आहे हो. दाढी मिशीचे केस उशिरा येतात आणि जन्मभर राबून घेतात आणि सगळ्यात पहिल्यांदा फितूर होतात महाराज. हो येताना काळे आणि जाताना पांढरे. हो काहीचे तर पांढरे नाही पुन्हा तांबडे होते. हो क्षणोक्षणाला पक्ष बदलते बिचारे. असं केस आणि त्या केसाचं काय सांगावं महाराज. हे यमाजीचे गिराईक झाले. राजा दशरथानं एक केस पांढरा झाला तर रामाच्या हातात राज्य दिलं. आमचे पांढरे होऊन तांबडे होते तरी पोहराच्या हातात किल्ल्या नाहीत महाराज. हो फाकटाच्या सुद्धा किल्ल्या म्हाताऱ्याच्याच कमराला. मला उशिरा कळलं की हिंदू धर्मात करदोडा कशामुळे बांधते ती म्हणून. त्या किल्ल्या बांधायची व्यवस्था आहे महाराज. हो किल्ल्या बांधायची व्यवस्था म्हणजे करदोडा आहे. हो आणि त्या हो अहो तुम्हाला सांगतो जनावराच्या फाकटाची बी ह्या जनावराकडेच चावी महाराज. हो त्याच्याच मनानं सोडायचे. हो त्याच्याशिवाय सोडायचे नाही. हो घरामध्ये काही इतके हो विचारवंत असते तर पाहुणे जर आले तर सुनाला म्हणावं लागतं मामाजी साखर काढून द्या. साखर सुद्धा यांच्याच हातात आणि मग ते तिच्या हातात चावी देत नाहीत. असं कंबर पुढं करून हो अशी आरमल्लीतली साखर काढणार आणि ती चावी तर आहेच पण कुलूप सुद्धा हो म्हशीचा ढोण्या हो हे झाल्यासारखं घळालांग वाजत असं ते. हो सगळ्या चाव्या तिजोरीच्या त्याच्याकडंच. हो सोडीतच नाही चाव्या. मेल्यानंतरच लेकी बाळीला मोठ्यानं वरडून सांगावं लागतं बाबाच्या कमराची किल्ली तरी घ्या ना. लोक म्हणते अरे किल्ल्या राहिल्या नंतर उचला ना अगोदर किल्ल्या. मी सांगतो महाराज तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो. कंडक्टर सारखं जीवन जगलं पाहिजे राजा. कंडक्टर ज्या टाइमला जातो ना ड्युटीला त्यावेळेस कंडक्टरला माहित नाही मला कोणत्या गावाला जायचंय म्हणून. हातात डब्बा भरून घेतो जेवणाचा. तिथं गेल्याच्या नंतर त्याला कंट्रोलर सांगतो तुला अमक्या गावाला जायचंय. मग हातात तो कागद पडला की आता कोणता ड्रायव्हर आहे आणि कोणती गाडी हे माहित नाही. प्लॅटफॉर्मला पाठीमाग सरकत गाडी आली आणि गाडीची पाटी पाहिली की ह्या गाडीचा कंडक्टर मी आहे. हो आणि मग शिट्टी मारून गाडी पाठीमाग सरकवायची. हो गाडीमध्ये बसायचं. गाडीत बसल्याच्या नंतर कितीतरी माणसं त्याच्या बरोबर आहेत महाराज. सगळे माणसं त्याचे सहप्रवासी आहेत पण त्याच्या जवळचं कुणीच नाही. त्याच्या जवळचं कुणीच नाही. त्याच्यानंतर हो सीटावर बसल्याच्या नंतर हो जाता जाता पुढं सांगतो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल जगाच्या पाठीवर पुढं
चाला म्हणणारा एकच आहे आणि कंडक्टर. हो, नाही तर दुसऱ्याला पुढे गेलेला आवडत नाही महाराज. हो, पण पुढं चला म्हणणारा फक्त कोण आहे? कंडक्टर. हो, पुढं चला पुढं गेल्यानंतर ज्याला समाधान वाटतं तो फक्त कंडक्टर. हो, तिकीट घ्या. अरे लोक तिकीट मागत येत, पण बळजबरीनं हा म्हणतो घेऊन जा. आहे का? आमच्या गाडीचाच कंडक्टर आहे समजायचं. आहे का नाही? हो, तिकीट मागत असताना देत नाही, तर ह्यांना तिकीट घ्या म्हणून मागतो. तुम्हाला सांगतो राजा, पिशवी भरलेली पैशानं, पण चहा पिण्याचा अधिकार त्याला नाही. पैसे त्याचे आहेत का? नाही. पण कुणी जर पैसे वडायला लागलं तर वडून देतो का? नाही. पैशाचा मालक आहे, पण पैसा खर्च करण्याचा अधिकार नाहीये. त्याच्यानंतर मुक्कामाला गाडी गेल्याच्या नंतर रात्रीच्या टाइमला पाऊस आला आणि गाडी गळायला लागली, तर म्हणत नाही की आता मी हिला वेल्डिंग करतो. नाही, काय करायचं? त्या सीटावर गळायला लागली तर ह्या सीटावर येऊन झोपायचं. झोपेला महत्व आहे. गावामध्ये मुक्कामाला आहे, पण कुणाला मला जेवायला दे म्हणायचा अधिकार नाही. काहीच नाही. सकाळी उठून निघाल्याच्या नंतर, हो, कुणी आल्यानंतर दरवाजा उघडायचा आणि स्वागत करायचं. आणि कुणी मध्येच उतरला आणि निघून गेला तर त्याच्यासाठी रडायचं पण नाही. हो, मुक्कामाला आहे पण गाव त्याचं नाही. मुक्कामाला आहे पण गाव त्याचं नाही. पैसे त्याच्या जवळ आहेत पण त्याचे नाहीत. हो, गाडी त्याची नाही, पण कुणी जर हवा सोडायला लागलं तर हवा सोडू देत नाही. कंडक्टर सारखं जीवन जगायचं. तिथं गेल्याच्या नंतर सगळे पैसे भरायचे आणि मोकळं होऊन घरी निघायचं. असं ज्याचं जीवन आहे तो माणूस. महाराज, शेत, मला एक जणानं मगाशी सांगितलं 1100 एकर जमीन घेतली एका माणसानं म्हणले. घेऊ द्या ना, 1000-2000 वर्ष राहणार आहे का काय? नियोजन करता जाईल. नियोजन करता जाईल म्हणले महाराज. हो, म्हणून जमीन आपली आहे, सातबारा आपला आहे. हो, तलाठ्यानं नाव दिलेलं आहे सातबाऱ्यावर, जे न लिहिले लल्लाटी ते करी तल्लाटी. म्हणून तलाट्याची पाटी कदापि न सोडावी उद्धवा. पाहतान भागवतात ओवी. इति बगल पुराणम, नवीन पुराण निघाले बगल पुराणातली. सातबाऱ्यावर नाव आहे पण जमीन माझी नाही, कारण एक खाली उतरूस तर दुसरा सातबाऱ्यावर नाव लावायला तयार आहे. हो, तिकीट संपलं, उतर. म्हणून तर त्या काळात, पूर्वीच्या काळात तिकिटावर लिहिलेलं असायचं उ मु उ, खाल्ल्या बाजूला उतर मूर्खा उतर. हो, असं असायचं. नाही उतरला तर धक्के देऊन तिकीट संपलं उतरायचं. तसं देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कोणावरी, कुठे स्थिर राहिलो. स्थिर कुठे आहेत आपण? हो, अशा पद्धतीनं ज्यांचं जीवन आहे ते जागे झालेले माणसं आहेत. आणि ज्यांचं असं जीवन नाही ते जागे नाहीत. मी म्हणतो 5 किलोमीटरवर आपलं गाव उतरायचं आलं की पिशवी हातात घेऊन उतरलं पाहिजे. पण काही माणसं गाडी उभी राहिल्यावर सुरुवात करतात. मग खालचे विचार, ते झोप लागली होती का काय? आता 70 वर्षाचं वय झालंय, उतरायची वेळ आली आहे, पिशव्या भरून उतरून निघून जावा ना. पण 70 वर्षाच्या पुढं काही हो म्हातारे, हो, त्याच्या मनानच मेक टोकली पाहिजे इथंच. कारण लांड घोडं उभ्या पिकातून दामटायचं काम करतो. जागा नाही, झोपलेला. म्हणून संसारामध्ये अनासक्त जीवन ज्याचं आहे,
हो, कुणी बांध फोडायला लागला तर फोडू द्यायचा नाही, पण ही जमीन मात्र माझी नाही हे बी तितकं समजायचं. घरातले प्रवासी मुलं बाळ माझ्या बरोबरचे सहप्रवासी आहे, पण ज्या दिवशी मला उतरायचंय आणि त्यांना उतरायचंय त्या दिवशी ज्याचं ज्याचं तिकीट संपलंय ते निघून जातील, पण त्यांच्यासाठी रडत बसायचं नाही. हे कंडक्टरचं जीवन आहे. हे ज्यांना कळलं तो जागा आहे महाराज, त्याच्याशिवाय जागृती नाही. म्हणून या देहरूपी नगरीमध्ये केसाजी पंत हो त्यांनी फार धुमाकूळ घातला महाराज. काय सांगा, एक एक केसाची महाराज काय परिस्थिती आहे. हो हो, आता मी केसावर जास्त बोललो तर केस करते माझ्यावर लोक. हो, कारण केसावर जास्त बोलायचं नाही, पण ते केस किती दगा देतात महाराज. आमच्या हो कबीर महाराजानं सांगितलं, हड्डी जले जैसी लकडी की मोली आणि बाल जले जैसी घास की पोली. लोकांनी म्हणलं ना तुम्हाला छत्रपती शिवरायासारखी दाढी वाटते, असा करतो. खरंच वाटतं शिवाजी महाराज एक काय मी. हो, काय माणसाला दाढीचं वैभव वाटतं, काय मिशाचं वैभव वाटतं. हो, मला एक राम महाराज एक मिशावाला माणूस कोकणात भेटला. मी आळंदीला शिकायला होतो त्यावेळेस. त्याच्या अशा विंचवासारख्या मिशा होत्या अशा. हो, आणि मी त्याच्या मिशाकडं पाहायचो, मला बी हेवा वाटायचा की मलाही देवानं मिशा द्यायलाच पाहिजे, पण नव्हत्या त्याला. मग मी काय करायचो, देवाच्या पुढे गेलो की एवढंच म्हणायचं, देवा एवढं मिशाचं बघा ना असं. आणि मग त्याच्या त्या मिशा पाहून मला आणि उगवले, मलाही आल्या मिशा. मिशा आल्याच्या नंतर मी बी असा पीळ घालायचो. ते तरपडा धारपडा तेवढं तोपर्यंत पिळ आहे तोपर्यंत राहायच्या, आणि पुन्हा जशाला तशा त्याच्यासारख्या त्या नांग्यासारख्या राहतच नव्हत्या महाराज. मी म्हणलं काय वर्म असल. 4 वर्षांनी त्याला भेटलो आणि त्याला विचारलं, काका ह्या मिशाचं काय वर्म आहे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला माझा शिष्य व्हावं लागेल. मी म्हणलं, शिष्यस्तेहम शादिमाम त्वं प्रपन्नम. हो, मी शिष्य होतो म्हणलं तुमचं. मग मला मंत्र सांगा. त्यांनी सांगितलं, महाराज मंत्र सांगतो तुम्हाला, पण असा इथं नाही, एकांतात. तो का म्हणे, आम्हा एकांताचा वास. आणि मग एकांतात गेल्याच्या नंतर त्यांनी मला मिशाचा मंत्र सांगितला. म्हणले, सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी नाकामध्ये बोट घालतो आणि त्यांनी मिशा पिळतो म्हणले, आणि त्याच्यामुळं मिशाचे आकडे असे राहतात. मला उशिरा कळलं ह्याच्या थोबाडावर माशा कशामुळं बसतात. महाराज आपल्या लोकांना हो एक बाई असा केसातून कंगवा वडते, पण वडून वडून बेजार होते, पण कंगवाच खाली जात नाही. ट्रॅक्टर लावलं तरी उडत नाही. सरते शेवटी तिनं विशिष्ट प्रकारचा शॅम्पू लावला की कंगवा आपोआप गळून खाली पडतो. केसाचं वैभव सांगतो बरं का. कंगवा खाली गळून पडतो. तेव्हापासून आपल्या लोकांना टॅम्पू इकले पण शॅम्पूच घेतले. महाराज एका टॅम्पूची किंमत शॅम्पूत गेली. केसाचं वैभव राखता राखता जन्म गेला. अरे देवाची देवपूजा कर. हो, केसासाठी मथारा झाल्यावर पुन्हा चिकना दिसण्यासाठी काय उलटी हजिमत करायला होतो तो, आणि काय त्याला हेअर डाय करतोस. ते केस म्हणतेत मला किती बी काळं कर, पण तुझं काळं करायचं माझ्याच हातात आहे. म्हणून केस फितूर झालेले, फितूर. म्हणून केसाच्या सौंदर्यासाठी माणसं जपतात महाराज, आणि केसासाठी जीवन जगतात, आणि केसासाठी मरतात. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात लवकर दगा देणारे केस आहेत. नाही तर आमच्या माता भगिनी सारखे केस जन्मभर केसाला झाकून ठेवतात महाराज. त्या का झाकून ठेवतात? वेड्यात म्हणून नाही. आपल्याकडे देशादेशाचे करार होतात त्यावेळेस ते करार असे झाकून येतात, पदराखाली झाकून येतात. दोन्ही अध्यक्षानं सह्या करायच्या आणि पुन्हा दोन्ही करार दोन्हीकडे द्यायचे आणि ते पदराखाली झाकून द्यायचे. तसं आमचा माहेरचा करार सासर घरी पदराखाली झाकून गेला पाहिजे. हे आमचं वैभव आहे. पदराखाली म्हणून जन्मभर पदूर खाली ढासळता कामा नये. म्हणून त्यांनी केसाची निगा राखली आणि त्यांनी केसाचा धर्म सांभाळला. पण केसाच्या बाबतीमध्ये त्यांनी कधीच समाजाला आपला माथा उघडा करून दाखवला नाही. माथा उघडा झाला की समजावं आचार बिघडला महाराज. खूप गोष्टी सांगन मी.
रात्रभर कीर्तन केलं तरी संपणारं नाहीये, पण तसं उशिरा कीर्तन सुरू झालंय म्हणून थोडंसं जास्त 5-10 मिनिट घेतो. ते बी तुम्हाला तकलीफ देत नाही. 4च्या पुढं बिलकुल जाण्याची इच्छा नाही माझी, कारण आता बाबा माझ्या सुद्धा नाही महाराज, पण तरी सुद्धा काही काही पापण्या उचलीत त्यांच्या ताकदीनं, पण पापण्याच उचलना त्यांना त्याच्यावर काय कमी बुंदी पडलेली आहे का? अशी मस्त पैकी म्हणून काही काही ताकदीनं असं खांदा लावलं उचलीत येतं. झोपणारी माणसं मला खूप आवडतात महाराज, खूप आवडतात, कारण झोपणाऱ्या माणसावर तर माझं खरं प्रेम आहे. लेकरू झोपलं तरच माईला महाराज काम करता येतं, तसं काही काही लोक झोपले तरच मला कीर्तन करता येतं. म्हणून एकाड एक माणूस झोपावा, असा एकाड एक माणूस झोपला म्हणजे मग, कारण झोपलेला माणूस 4 लोकाला जाग ठेवतो. माग असा डुकालला की तो म्हणतो कीर्तनच काही होती, दात जगले पाहिजे. 4 लोकाला जाग ठेवणारा झोपणार आहे. म्हणून महाराज मला तर कधी कधी वाटतं मरावून त्याच्या पोटी जन्माला यावं, नाही ते बी तरुण पाहिजे. उगं ते म्हातारं 80 वर्षाचं, त्याला काय व्हायचं नाही, माझं मरण व्हायला जायचं विनाकारण. ते होण्याच्या बेतातलं पाहिजे, असं 27-28 वर्षाचं असं आहे. चला, तात्पर्य सांगण्याचं काय महाराज, एकच. खूप तुम्हाला गोष्टी सांगता येतील, मला खूप गोष्टी सांगता येईल. एकच जाता जाता गोष्ट सांगतो, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याकडं गणेश भगवान परमात्म्याची 10 दिवस सेवा केली जाते, आहे का नाही? आणि त्याच्यानंतर 10 दिवस अंबिका माता भगवतीची सेवा केली जाते. अंबिका माता भगवतीची सेवा म्हणजे नवरात्र, आणि गणपतीचा 10 दिवस सेवा म्हणजे गणेशोत्सव. ही या माता पुत्राची सेवा केल्याच्या नंतर एक पौर्णिमा येते. त्या पौर्णिमेला कोणती पौर्णिमा म्हणतात? कोजागिरी. आता आपण मराठवाड्यामध्ये त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतो, पण तिचं खरं नाव आहे कोजागृती. काय शब्द आहे? कोजागृती किंवा कोजाग्रती असा शब्द आहे. आणि कोजागृती असा जो शब्द आहे तो प्रश्न विचारला जातो, कोण जागा आहे, कोण जागा आहे. आता आपल्या हिंदू धर्मातले सण जवळजवळ सणासण येते तर निघून जाते, आपण नुसत्या पोळ्या झोडतो महाराज. आणि सगळ्यात जास्त उदास कोण असेल तर हिंदू धर्मातला माणूस आपल्या सणासाठी उदास आहे. आणि त्यातली त्यात पुन्हा खूप मोठालं शिक्षण घेऊन हिंदू धर्माचे सण सगळे नष्ट करण्यासाठी या देशामध्ये पैजेचा विडा उचलणारे लोक आहेत महाराज, पैजेचा विडा. म्हणून सणाच्या बाबतीमध्ये तुम्ही पहा, गुढीपाडवा आपला नाही, त्यानंतर रामनवमी आपली नाही, कारण रामाच्या बद्दल टीका, हनुमंत आपले नाहीत, त्यानंतर अक्षय तृतीया, मेलेल्या बापाच्या नंतर त्याची पुन्हा काय सेवा करायची, त्याच्यानंतर पुन्हा एक सण. नागपंचमी तर पाहिलं तर नागाची काय सेवा करायची, नाग आपला वैरी आहे. त्याच्यानंतर एक सण, प्रत्येक सणाला आत्ताच त्या मला वाटतं ह्याच्यासाठी वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाला पुजायचं नाही, कारण हे झाडाला पुजल्यावर नवऱ्याला कसं काय आयुष्य मिळतं, हे असं सांगणारे बुद्धिमान माणसं आहेत महाराज. आपल्या देशात खूप बुद्धिमान माणसं आहेत आणि विचारवंत आहेत खूप खूप. फक्त हिंदू धर्माचे सण त्यांना वाईट वाटतात, बाकी कुणाचेच नाही. हिंदू धर्माचे सण वाईट वाटतात. मग मी सणाबद्दल बोलत होतो. आपली कोजागृती पौर्णिमा आली. एक गोष्ट सांगतो, गणेश भगवंताची सेवा केल्याच्या नंतर आणि माता अंबिका भगवतीची सेवा केल्याच्या नंतर रात्रीच्या 2 वाजता दूध, चंद्रामृताचं दूध पिल्याच्या नंतर रात्रीच्या 2 वाजता अंबिका भगवती आणि गणेश भगवान परमात्मा या पृथ्वी भूतलावर फिरायला निघतात आणि प्रत्येकाच्या दरवाज्यावर थाप मारतात. को जागृत, कोण जागा आहे, असा ते प्रश्न विचारतात.
आम्ही शांत झोपी गेलेले, आम्हाला बिलकुल माहित नाही कोण आलंय आणि काय आलंय, आमच्या कानावर सुद्धा गोष्ट नाही. पण अशी राजगडावरती मासाहेबानं कोजागृती पौर्णिमा साजरी करायची सांगितली. वर्षा काळ सरून सृष्टीस शरत्कालीन आली कला, राजाचा कसबा म्हणून कोणी सोहसा आनंदला. वाड्या माझी जिजाऊ वदली बेत कोजागृतीचा करा. हो, जिजामातेनं कोजागृतीचा बेत करायचा सांगितला. चंद्रामृताचं दूध पिले आणि छत्रपती शिवराय हो पलंगावरती जाऊन झोपले. आणि बरोबर रात्रीच्या 2 वाजता अंबिका भगवती आणि गणेश भगवान परमात्मा आले आणि त्याने थाप मारली आणि दोघा जणांनी एका स्वरात विचारलं, को जागृत, कोण जागा आहे? असं म्हणल्याबरोबर शिवरायांच्या कानावर ही गोष्ट गेल्याबरोबर महाराज उठले, कमरेला तलवार ढाल घेतली आणि दरवाजा उघडला. शिपायानं वाकून मुजरा केला. विचारलं, कोण विचारतय रे मला कोण जागा आहे म्हणून? को जागृत प्रश्न विचारला मला. सांगितलं, राजे कुणी नाही. पण शिवाजी महाराज त्यांच्यावर ऐकणारे नाहीत. किल्ल्याच्या भोवती सगळीकडं चक्कर मारली, वरून मशाली पेटवल्या, खालच्या कोळीवाड्यातल्या लोकांना इशारे दिले आणि सगळे इशारे बरोबर आले, कुणीच नाही. याची जाण झाली आणि पुन्हा झोपले. आणि दुसऱ्यांदा आरोळी आली, को जाग्रत. 3दा आरोळी मारतात. पुन्हा शिवाजी महाराज उठले, पुन्हा शिपायाच्या जवळ गेले. भालदार चोपदाराला विचारलं, कोण विचारतय मला कोण जागा आहे म्हणून? नाही राजे, तुम्ही नक्की काहीतरी फितूर झालात. शिपायानं सांगितलं, आम्ही टाकलेल्या टोकड्यावर गोंडा घोळणारे नाहीत महाराज. ही तलवार घ्या ना, आमचं शिर धडा वेगळं करा, पण आम्ही स्वराज्याचे पाईक आहोत, आम्ही नाही ऐकणार, हे नाही ऐकू शकत. कोणी नाही. पुन्हा शिवाजी महाराज तटबंदीला गेले, पुन्हा विचारपूस केली तरी नाही. पुन्हा येऊन झोपले आणि 3री आरोळी आली, को जाग्रत, कोण जागा आहे असा प्रश्न विचारल्या बरोबर जसे शिवाजी महाराज पलंगावून ताडकन उडी मारली, डावा पाय पुढं उजवा पाय पाठीमाग, मेनातली तलवार काढली आणि प्रश्नाचं उत्तर दिलं, अहम जागृत, मी जागा आहे, कुणाला यायचंय ती या. अहम जागृत, मी जागा आहे. आणि खळकन दरवाज्याचे हो कड्या उघडल्या आणि मध्ये अंबिका माता भगवती आणि गणेश भगवान परमात्मा आले महाराज. आणि अंबिका माता भगवतीनं दोन्ही हातानं तलवार छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये ठेवली. सांगितलं, राजा, या तलवारीच्या जोरावरती हिंदू पदशाहीची स्थापना कर. आणि गणेशानं सांगितलं की ज्या वेळेस संकट येतील त्या वेळेस तुम्हाला संकटातून मुक्त करण्याची बुद्धी मी देणार. म्हणून सिद्धी बुद्धीचा दाता असलेला गणेश आणि शक्तीची देवता असलेली अंबिका माता भगवती त्यांनी तलवार दिली. त्या तलवारीच्या जोरावरती सुराज्य निर्माण झालं. जगाच्या पाठीवर एक राजा जर जागा झाला तर या महाराष्ट्राला आणि भारत देशाला पादाक्रांत करून आटके पार हिंदू पदशाही स्थापन करतात. आणि जर सगळा समाज जागा झाला तर काय होणार नाही महाराज. म्हणून माझ्या साधू संतांनी जागृती दिली, धर्माची जागृती दिली, कर्माची जागृती दिली, हो ज्ञानाची जागृती दिली, आत्मज्ञानाची जागृती दिली, भक्तीची जागृती दिली. आणि या जागृतीमध्ये आपल्याला जागर राहण्याचं काम सांगितलं. आणि ते बी रात्रंदिवस हो घोकितो तुम्ही सावध असा. आणि तुमच्या देहरूपी नगरीचा आम्हा नाही भरवसा. आणि उजेड पडताना ब्रह्मज्ञानाची पहाट होण्याच्या अगोदर
हो, गळ्याला फासा पडेल. हो, अमेरिकेच्या एका पॉवरफुल शास्त्रज्ञानं त्याच्या पॉवरफुल कॅमेरातून मरायला लागलेल्या माणसाचा फोटो काढला. त्यावेळेस त्याच्या टाळूतून अशी धुरासारखी आकृती त्याला दिसली. पण त्याच्यातलं एक आश्चर्य असं आहे की गळ्याला कोणीतरी दोर बांधलेला आहे आणि ते असं वळतंय. त्यावेळेस त्या शास्त्रज्ञानं असं सांगितलं की जगाच्या पाठीवर फक्त हिंदू धर्माचे संत जागे आहेत, म्हणून त्यांना मेलेल्या माणसाच्या गळ्याला फास टाकलेलं दिसतं महाराज. म्हणून गळ्याला फास नाही त्या यमाशी करुणा, उडी बाहेर काढिता प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्य, थोर यातना भोगी जेती. म्हणून त्या यमाचे यमदंड बसण्याच्या अगोदर आणि फासा पडण्याच्या अगोदर उठा की जी मायबाप, उठा की जे मायबाप कैसी लागली झोप, 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 उठा की जी मायबाप जी शब्द वापरला, कशी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा की नाही बर का, चुकवा जी खेप. कारण तुम्हाला आम्हाला जी शब्द वापरलाय महाराज. पूर्वीच्या काळात बापानं मुलाला हाक मारली की जी म्हणण्याची पद्धत होती, सासून सुनेला हाक मारली की जी म्हणण्याची पद्धत होती, गुरुजीनं विद्यार्थ्याला हाक मारली की जी म्हणण्याची पद्धत होती. पण आता राहिली नाही महाराज. हो, आता सासून जर सुनेला हाक मारली सुनबाई, तर ती बी जी म्हणण्याची पद्धत म्हणजे असं वर तोंड करून जी नाही, असं खाली वाकायचं आणि इथं हलायचं जी. हो, असं जर हे झालं तर ती नम्रता. हो, पण आता ते राहिलं नाही. सुनबाई आओ, जरशा गाईचं वासरू आरडल्यासारखं. लवकर म्हातारीनं पंढरपूरचा मठ गाठावा लक्ष्मण महाराजांचा, कारण मोकळा चाकळा आहे म्हणून म्हणलं मी असं. अशी गोष्ट आहे. जी हा शब्द राहिला नाही. नाथ महाराजांनी दोनदा जी शब्द वापरला का, ज्ञानोबरायकडून शिकले. आणि ज्ञानोबरायचं वाङ्मय जी पासून सुरुवात होते. ओम नमो जी आद्या, हो जय जय स्वसंवेद्या. आपलं जे ओम नमो जी आद्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू आवधारी जो जी शब्दानं वाङ्मय पूर्ण केलं म्हणून नाथ महाराजांनी जी शब्द वापरला आपल्यासाठी जाग होणारासाठी जी शब्द वापरला खूप मोठी संकल्पना आहे. पण मला हा वेळ 9 ते 11ची वेळ दिलेली होती तशी आपली 8 ते 10ची वेळ आहे. पण निसर्गानं आपल्याला साथ दिली नाही आणि त्यातले त्यात महादेवाचं कीर्तन असल्यामुळे शंकराच्या पिंडीवर बिचारा गळती धरतोच तो असे म्हणून तो आला आणि आल्यानंतर आपली 1 तास वेळ विलंब झाला म्हणून मी सुद्धा जास्त समाज मोठा आहे बाबांना सेवा दिली म्हणून सेवा करायची आणि खूप वेळ करायची अशी माझी बी अपेक्षा नाही आहे. परंतु खूप विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून मायबापाचं उठवणं वेगळं आणि सासूचं उठवणं वेगळं महाराज. हो इथं मायबापाच्या अंतकरणानं ज्यावेळेस मुलगी नांदून आली त्यावेळेस हो मुलीला उठवण्याकरता भाऊ येतो आणि म्हणतो ताई अगं उठ ना आम्हाला करदोडा बांधायला आलीस हो राखी बांधायला आलीस का झोपायला आलीस उठ. त्यावेळेस आई म्हणते तुला काही कळतं का 50 माणसाचा ओटारेटा करून आली माझी लेक झोपू दे. माहेर घरी झोपायसाठी आलेली असते झोपू दे आणि मग 10 वाजेपर्यंत झोपायचं तिनं आणि मग आईनं तिला उठवायला जायचं. बुचडा सुटलेला असायचा मानेखाली हात घालायची आणि मग तिनं तिला म्हणायचं. आता खरं म्हणजे ती तिची आई असते पण ती मुलीला म्हणते उठ माय. काय म्हणते ती उठ माय उठा आवाजाव बोलते उठा. कव्हार झोपायचं देव बाप्पा माथ्यावर आला उठा. आणि मग ते मुंडकं छातीवर घ्यायचं आणि असा दंड थोपटायचा तोंडाचा आलापाला घ्यायचा पाठीवरून डोक्यावरून हात फिरवायचा आणि म्हणायचं बाई माझं खानदानी हाड आहे म्हणून सोसलं नाही तर दुसरीनं सोसलं नसतं बाई. आणि महाराज दोघीच्या डोळ्यातून अश्रू गळायचे आणि तिनं तिला माय म्हणून उठवायचं. तसं तुम्ही संताचे मायबाप नाहीत महाराज संत आमचे मायबाप आहेत पण तुमच्या आमच्यासाठी किती आदरानं आव जावं बोलून उठा किजी मायबाप कशी लागली झोप. आणि हुजूर जाऊन या हुजूर जाणं म्हणजे हा उर्दू शब्द आहे आणि औरंगजेबाच्या आणि निजामाच्या राजवटीतला शब्द आहे. हुजरेगिरी करणं म्हणजे कशाला म्हणतात तो शब्द नाथ महाराजांनी इथं वापरलेला आहे. हुजूर जाऊन या म्हणजे शरणांगत जाऊन एवढी जन्म मरणाची खेप समाप्त करा आणि त्याच्यासाठी जागा होण्यासाठी काय करा विठोबा रखुमाई